चाणक्याने त्यांच्या अर्थसूत्रामध्ये आपल्याला अर्थ कशा करता, पैसा कशा करता लागतो याचा विचार फार सुंदर रीतीनं सांगितलेला पाहायला सापडतो बरं का. स्वतः गंमत कशी बघा, अर्थशास्त्राचे सूत्र लिहिणारे चाणक्य बरं का, आर्य चाणक्य, पण त्यांच्याकडं स्वतःकडं पैसा नव्हता बरं का. त्यांच्याकडं काय होतं, त्यांच्या आश्रमामध्ये एका विद्वानानं जाऊन पाहिलं तर एक झोपडी होती, झोपडीमध्ये हे बसलेले होते. एका बाजूला भस्माच्या गाठोड्या पडलेल्या होत्या, एका बाजूला रानशेण्या गौऱ्या होत्या आणि समोर थोडंसं लेखनाचं साहित्य होतं. बस संपलं. आश्रमातली संपत्ती एवढीच होती, पण जगाने कसा पैसा मिळवावा आणि कसा वापरावा याचं शास्त्र त्या महात्म्यानं निर्माण केलं. विठ्ठल विठ्ठल. काय कशा पद्धतीनं अर्थसंपन्न व्हावं लागतं माणसानं याचा विचार सांगताना त्यांनी सांगितलं, मनुष्याला 5 गोष्टी असल्याशिवाय पैसा मिळत नाही. पहिली गोष्ट, त्याला ईश्वराचा कृपाशीर्वाद लागतो. दुसरी गोष्ट, मायबापाचा आशीर्वाद लागतो. तिसरी गोष्ट, संत सद्गुरूचा आशीर्वाद लागतो. चौथी गोष्ट, भाग्याची अनुकूलता लागते. आणि 5वी गोष्ट म्हणजे माणसानं काहीतरी उद्योगधंदा करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. पैसा मिळवण्याकरता कराव्या लागणाऱ्या या सगळ्याच्या सगळ्या बाबीचा विचार करत असताना आपण उद्योगधंदा करावा हे कुठं आलं? 5व्या क्रमांकावर आलं बरं का. उद्योगधंदा 5व्या क्रमांकावर आहे आणि ईश्वराचा आशीर्वाद पहिल्या क्रमांकावर आहे. मनुष्याला भगवंताचा कृपाशीर्वाद मिळवता आला, आपण देवाची व्यवस्थित मनोभावे सेवा केली आणि देवाचा जर आशीर्वाद मिळाला तर माणसाला काही कमी पडत नाही. आपल्याला माहिती आहे पैसा मिळवायकरता म्हणून देवाचा आशीर्वाद पुरेसा असतो. देवाच्या आशीर्वादानं, देवाच्या सेवेनं पैसा मिळतो. आपल्याला माहिती आहे. उदाहरण सांगतो त्याच्याकरता बरं का. आपल्याकडं वेदांतामध्ये ज्यांचे पंचरशी वगैरे ग्रंथ आहेत की नाही, ते पंचरशीचे करते होते विद्यारण्य स्वामी बरं का. या विद्यारण्य स्वामीचा पूर्वाश्रमातला विचार जर केला तर ते विजयनगरच्या वीरबुक्क राजाचे प्रधान होते. राजाच्याकडे प्रधान असलेला मनुष्य म्हणल्याच्या नंतर त्याला काही कमी पडावं का हो? प्रधानाला काही कमी असतं का? राजाच्या पेक्षा प्रधानाच्या हातामध्ये संपत्ती जास्त असायला पाहिजे. पण वीरबुक्क राजाकडे प्रधान म्हणून काम पाहणारे, त्यांचं त्यावेळेला नाव सायण माधव होतं बरं का. ते सायण माधव नावाचे जे महात्मा होते, प्रधान म्हणून काम करत होते, पण राज्याचा एकही पैसा स्वतःच्या कुटुंबाकरता वापरायचा नाही म्हणून घरामध्ये कण्या भाकरी खाऊन राहत होते म्हणे. विठ्ठल विठ्ठल. काही खायला नाही प्यायला नाही अशी अवस्था, कुटुंब सगळंच्या सगळं नाराज व्हायला लागलं. तेव्हा त्याने विचार केला, आपण काहीतरी आराधना करू, देवाला प्रसन्न, लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करू, असं त्याने विचार केला. मोठे विद्वान होते, प्रधान म्हणून काम जरी पाहत असले तरी सगळ्या शास्त्राचा अभ्यास होता आणि त्याच्यामुळे त्याने असं ठरवलं की आपण आता गायत्री मंत्राचं पुरस्चरण करू आणि या पुरस्चरणाने भगवतीला, लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेऊन आपण आपलं दारिद्र्य घालवून घेऊ असा त्यांनी विचार केला बरं का. त्यांनी पुरस्चरण केलं. एक पुरस्चरण करायचं म्हणजे त्या मंत्रात जेवढी अक्षर असतील तेवढे लाख जप करावा लागतो. आपण रामकृष्ण हरी मंत्र घेतला तर तो 6 अक्षराचा होतो म्हणून 6 लक्ष जप करावा लागतो. 12 अक्षराचा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र घेतला तर त्याचा 12 लक्ष जप करावा लागतो. तसा गायत्री मंत्र 24 अक्षराचा असल्यामुळं 24 लाख जप करा, त्याच्या दशांश हवन करा, त्याच्या दशांश तर्पण करा, त्याच्या दशांश मार्जन करा आणि मग शेवटी दशांश ब्राह्मण भोजन करा, तेव्हा एक पुरस्चरण पूर्ण होता असा विचार शास्त्राने सांगितलेला आहे बरं का. लक्ष्मीच्या प्रसन्नतेकरता ज्या वेळेला हे सायन माधव पुरस्चरणाला लागले, 1 2 3 4 पुरस्चरण करता करता 24 पुरस्चरण झाल्यावर त्यांना लक्ष्मी माता प्रसन्न झाली. विठ्ठल विठ्ठल. पुरस्चरण झाल्याच्या नंतर लक्ष्मीनं प्रसन्न झाल्या त्यांना विचारलं, काय पाहिजे बाबा, कशा करता एवढी आराधना केली, कठोर आराधना करून मला प्रसन्न करून घेतलं, एक पुरस्चरणानं मी प्रसन्न व्हायला पाहिजे, पण तुझा काहीतरी नशिबाचा दोष होता म्हणून तो सगळा दोष जाऊन तुझं चित्त शुद्ध होऊन मी भेटायला तुला एवढा वेळ लागला बाबा, 24 पुरस्चरणं करत बसलास कशा करता? लक्ष्मी माताला त्याने सांगितलं, माझं घर बघ ना, माझी बायका मुलं सगळे उपाशी मरायला लागले, त्याच्याकरता काहीतरी खायला प्यायला घरात असावं, द्रव्य असावं, तुझी कृपा असावी याच्याकरता म्हणून त्याला प्रसन्न करून घेतलेलं आहे. माझ्यावर प्रसन्न होऊन माझं घर धनधान्यानं भरून टाक. लक्ष्मी मातेनं सांगितलं, बाबा हे सगळं खरं आहे, तुझं म्हणणं जरी खरं असलं, मी तुला आज प्रसन्न जरी झालेले असले तरी तुझं नशीब असं आहे की तुला या जन्मात माझी प्राप्ती नाही, पुढच्या जन्मात मी भेटणार आहे. आता पुढच्या जन्मात मी भेटणार म्हणल्यावर याने विचार केला, या जन्मात खायला मिळेना याच्याकरता म्हणून मी हिला प्रसन्न करून घेतलं आणि ही प्रसन्न होऊन मला सांगायला लागली की या जन्मात तुला मी प्राप्त होणारच नाही, पुढच्या जन्मात प्राप्त होणार आहे.
बघू म्हणले. बघू म्हणून त्यांनी काय केलं, लगेच संन्यास घेऊन टाकला. बरं का, संन्यास घेतला की माणसाचा दुसरा जन्म होतो. आणि संन्यास यांनी घेतल्याबरोबर लक्ष्मी मातेनं यांच्या आश्रमामध्ये सोन्याचा पाऊस पडला. सोन्याचा पाऊस पडल्याबरोबर, मोहराचा पाऊस पडल्याबरोबर त्यांनी लक्ष्मी मातेला प्रगट करून घेतलं आणि विचारलं, आई, ज्या वेळेला ग्रहस्थ होतो त्यावेळेला मला खायला नाही म्हणून त्याला प्रसन्न करून घेतलं, तिथं काही दिलं नाही. दुसऱ्या जन्मात येणार म्हणालीस, तुला फसवाय करता मी दुसरा जन्म म्हणून संन्यास घेतला. आता संन्याशी झालेल्या माणसाच्या आश्रमामध्ये सोन्याचा पाऊस पडला, काय उपयोग आहे सांग ना. हे सोनं घेऊन मी काय करू सांग ना, हे सोनं घेऊन मी काय करू सांग म्हणल्यावर लक्ष्मी मातेनं त्यांना सांगितलं की आजपासून शंकराचार्याच्या पदावर असणारे, शृंगेरीच्या शंकराचार्याच्या पदावर असणारे जे लोक आहेत त्यांना ठराविक काळामध्ये हे सोनं वापरण्याचा अधिकार मी देते. हे लक्ष्मी मातेनं आशीर्वाद देऊन त्यांच्याकडे सोन्याचा जो पाऊस पडला ना, मी कशाकरता बोललो, देवाची सेवा करावी, देवाला प्रसन्न करून घ्यावं, देवाचा आशीर्वाद मिळवावा, त्याच्यातून मनुष्याला संपत्ती प्राप्त होते. विठ्ठल विठ्ठल देवाच्या आशीर्वादानं ज्याप्रमाणे संपत्तीचा लाभ आहे तसा मायबापाचा आशीर्वाद सुद्धा मनुष्याला संपन्न करणारा असतो. बरं का, आपल्या पुंडलिकरायाकडं बघा किंवा पुंडलिकरायाकडं परमात्मा नावाचं जे धन आलं, पांडुरंगाच्या रूपाचं धन घरी पांडुरंग अभंग हे सरेना, अभंग अशा पद्धतीचं परमात्मा पंढरीनाथाच्या रूपाचं धन पुंडलिकाला जे प्राप्त झालं, पुंडलिकानं काय केलं म्हणून देवाच्या रूपाचं धन त्याला मिळालं. एकच विचार आहे, पुंडलिकानं मायबापाची सेवा केली. आराधिला पुंडलिके जननी पूजोनिया जनके, आपल्या मायबापाची सेवा पुंडलिकानं केली. आणि देवाची सेवा करण्याच्या ऐवजी मायबापाची सेवा करणाऱ्या पुंडलिकाला परमात्मा प्रसन्न झाला आणि त्याच्याकडे कायमचा येऊन राहिला. म्हणजे देव नावाचं धन जे पुंडलिकाला प्राप्त झालं त्याचं एकच कारण, त्यानं मायबापाचा आशीर्वाद मिळवला. विठ्ठल विठ्ठल. गणपतीला अग्रपूजेचा मान प्राप्त झाला. एक प्रकारची संपत्तीचं नाव. गणपतीला अग्रपूजेचा मान कसा प्राप्त झाला त्याचा विचार, गोष्ट त्याच्याकरता कथा अशी आलेली आहे पुराणामध्ये की सगळे देव एका ठिकाणी जमा झालेले असताना पहिली पूजा कोणाची करायची हा प्रश्न निर्माण झाला. कोणत्याही धर्मकार्यामध्ये अग्रपूजा कोणाची, अग्र म्हणजे पहिल्यांदा पूजा कोणाची करायची. ब्रह्मदेव म्हणायला लागले माझी करा, इंद्र म्हणतो मी देवाचा राजा माझी पूजा करा. हे सगळे देव जेव्हा माझी पूजा करा म्हणायला लागले त्यावेळेला तिथे एक निर्णय झाला असा की जो देव पृथ्वीची सगळ्या प्रदक्षिणा करून पहिल्यांदा येईल, ब्रह्मदेवाने सांगितलं सगळ्या देवांनी निघायचं म्हणले पृथ्वी प्रदक्षिणा करायला, आणि ज्या देवाची पृथ्वी प्रदक्षिणा पहिल्यांदा संपली त्याला अग्रपूजेचा मान प्राप्त होणार असं म्हणल्यावर सगळे देव आपल्या आपल्या प्रदक्षिणेला लागले. इंद्रानं ऐरावत घेतला, त्याच्यावर बसला, ऐरावतावर बसून त्याची प्रदक्षिणा चालू झाली. मोरावर बसून कार्तिक स्वामी निघाले. असे सगळे देव आपलं आपलं वाहन घेऊन पृथ्वीच्या प्रदक्षिणेला जेव्हा निघाले, गणपती बाप्पा मात्र एका बाजूला बसून होते. सगळे लोक त्यांना बघून हसायला लागले. एकाला हत्ती आहे, कोणाला घोडा आहे, कोणाला पालखी आहे, आणि या गणपती बाप्पाला वाहन कोणते तर उंदीर म्हणे, यानं उंदरावर कधी बसावं, पृथ्वी प्रदक्षिणा कधी करावी असं म्हणून सगळे हसत असताना गणपती बाप्पाने सगळ्याला जाऊ दिलं. सगळ्याला जाऊ दिल्याच्या नंतर भगवान शंकर पार्वती तिथं बसलेले होते. त्यांनी विचारलं गणपती तुला जायचं नाही का रे. गणपती बाप्पानं सांगितलं कशाला जाऊ म्हणे, म्हणजे तुला पृथ्वी प्रदक्षिणा करायची नाही का. मला करायची आहे म्हणे. मग पृथ्वी प्रदक्षिणा करायची असेल तर तुला निघावं लागेल की नाही. गणपती बाप्पानं सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा करण्याकरता दुसरीकडे जायची गरज नाही. शास्त्र असं सांगतं माता होती बडी भूमीसे पिता स्वर्गसे उच्च महान. माय बापाचं महत्त्व सांगत असताना गणपतीला असं सांगितलं पृथ्वीपेक्षा मोठेपण आईला आहे आणि स्वर्गापेक्षा मोठेपण बापाला आहे. माझे मायबाप तुम्ही स्वर्ग आणि पृथ्वीच्या रूपामध्ये माझ्यासमोर उपस्थित असताना मी दुसरीकडे कशाला जाऊ म्हणे. गणपती बाप्पा आपले उठले, शंकर पार्वतीजवळ गेले, मायबापाला त्याने नमस्कार केला. पृथ्वी स्वरूप आई तू आहेस आणि स्वर्ग स्वरूप तुम्ही आहात असं शंकर पार्वतीला सांगितलं आणि हात जोडून एक प्रदक्षिणा करून निवांत बसले. बाकीचे सगळे देव येईपर्यंत गणपती बाप्पाची पूजा होऊन गेली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा अग्रपूजेचा मान. बाकीचे सगळे देव म्हणायला लागले हा तर निघालाच नव्हता, हा आलाच नव्हता, आम्ही पाहत होतो हा कुठं आहे म्हणून याच्याकडे लक्ष होतं आमचं, पण हा आलेला नसताना याची पूजा कशी झाली म्हणे. देवाने शंकर पार्वतीने सांगितलं शास्त्राच्या दृष्टीनं त्यानं प्रदक्षिणा केली. शास्त्राच्या दृष्टीनं प्रदक्षिणा केली म्हणजे काय, आईचं पृथ्वीपेक्षा मोठेपण, बापाचं स्वर्गापेक्षा मोठेपण लक्षात घेऊन त्यांना नमस्कार केला आणि प्रदक्षिणा केली. पृथ्वी प्रदक्षिणा होऊन गेली असं बुद्धीचं चातुर्य गणपती बाप्पाकडे होतं. त्यांनी मायबापाची सेवा केली.
केली, आशीर्वाद मिळवला. परिणाम काय झाला? अग्रपूजेच्या रूपाची संपत्ती त्यांना प्राप्त झाली. पुंडलिकाला परमात्म्याच्या रूपाची संपत्ती प्राप्त झाली आणि गणपतीला अग्रपूजेच्या रूपाची संपत्ती प्राप्त झाली. मायबापाचा आशीर्वाद मिळवल्यानं हे मिळालं. ईश्वराच्या आशीर्वादानं संपत्ती मिळते, पहिली गोष्ट. मायबापाच्या आशीर्वादानं संपत्ती मिळते, दुसरी गोष्ट. सद्गुरूचा कृपाशीर्वाद संपादन केला, संताची कृपा संपादन केली तरी संपत्ती मिळते. विठ्ठल उपनिषदामध्ये त्याच्या संबंधानं वर्णन आलेले पहा. तस्मात आत्मज्ञम अर्चयेत भूतिकामः. श्रुती माता सांगायला लागली, भूतिकाम, भूती शब्दाचा अर्थ ऐश्वर्य. आपल्याला संसार आणि परमार्थातलं ऐश्वर्य जर मिळवायचं असलं तर ऐश्वर्याची इच्छा करणाऱ्या माणसांनी काय करावं? आत्मज्ञानी महात्म्याची पूजा करावी, त्यांचा सन्मान करावा, संताची पूजा करावी. आणि संताची पूजा केल्याच्या योगानं काय होतं? आपल्याला सगळं ऐश्वर्य प्राप्त होतं, संसारातलंही ऐश्वर्य मिळतं. घाली संतासी आसने, पूजा करी काया वाचा मने, एका जनार्दने जाणे इच्छिले ते पुरवी. जे जे इच्छेत येईल, जे जे काही आपल्या मनामध्ये येईल ती सगळी इच्छा पूर्ण व्हावी, हा संत सद्गुरूचा आशीर्वाद असतो बरं का. जगद्गुरू शंकराचार्याच्या चरित्रातली एक कथा सांगतात. आचार्य एका दिवशी भिक्षा मागायला निघाले. संन्यासी असल्यामुळे भिक्षा मागून त्यांना जेवण करावं लागत होतं. भिक्षा मागायला गेले, एका घरासमोर उभं राहिले. एक गरीब ब्राह्मणाचं घर पाहिलं. तिथं जाऊन भिक्षेला उभं राहिले आणि म्हणायला लागले, आई भिक्षा वाढा. भिक्षा वाढा म्हणल्यानंतर ते घरातले जे माऊली होते सगळ्या घरात फिरून आले, कुठं काही मिळेना. मुठभर तांदूळ मिळेना, काही मिळेना, काही मिळेना, अशी अवस्था तिची झालेली. पण आलेल्या अतिथीला परत पाठवायचं कसं असा विचार करून शोधायला लागले. तर एका कोनाड्यामध्ये एक वाळलेला आवळा पडला होता. कधीतरी आवळा आणलेला, तो कोनाड्यात पडलेला, तो वाळून गेलेला. तो वाळलेला तेवढा आवळा त्या माऊलीनं उचलला, आचार्यांच्या समोर आली. आचार्यांना सांगितलं, भिक्षा म्हणून आज महाराज माझ्याकडे एवढंच आहे. घरामध्ये तुम्हाला द्यायला मुठभर धान्यसुद्धा माझ्या नव्हतं, भाकरी नव्हती, आज काही जेवायला मला करता आलं नाही. आम्ही सगळे उपाशी आहोत 2-4 दिवसाच्या पासून. हा कोनाड्यामध्ये तुम्ही अतिथी म्हणून माझ्याकडे आलात, काहीतरी तुम्हाला देण्याचा विचार झाला म्हणून शोधाशोध करताना कोणाळ्यातला हा आवळा मिळाला. एवढा आवळा घ्यान माझ्यावर प्रसन्न व्हा म्हणे. आचार्याने तिचा आवळा घेतला आणि माऊलीची परिस्थिती पाहून त्यांना दया आली. तशा परिस्थितीमध्ये आचार्यांनी कनकधारा स्तोत्राचं पठन केलं. अंगम हरे कुलकभूषणम आश्रयन्ते, अशी सुरुवात त्या कनकधारा स्तोत्राची आहे. त्या स्तोत्राचा पाठ केला आणि त्या माऊलीच्या घरामध्ये सोन्याच्या आवळ्याचा पाऊस पडला. विठ्ठल विठ्ठल. सोन्याच्या आवळ्याचा पाऊस कशामुळे पडला? त्या माऊलीने शंकराचार्य नावाच्या महात्म्याला संतुष्ट केलं, त्यांचा आशीर्वाद मिळवला, साधूचा आशीर्वाद मिळवला, त्याच्यानं संपत्ती प्राप्त होते. म्हणजे मी काय काय सांगायला लागलो, ईश्वराचा कृपाशीर्वाद झाला की संपत्ती प्राप्त होते. याला विद्यारण्य स्वामीचं उदाहरण आहे. मायबापाचा आशीर्वाद प्राप्त झाला की संपत्ती प्राप्त होते, याला पुंडलिकराय आणि गणपतीचं उदाहरण आहे. त्याच्यानंतर संत सद्गुरूचा आशीर्वाद जर आपल्याला प्राप्त झाला तर आपल्याला संपत्ती प्राप्त होते. आणि किती उदाहरणं सांगायची संताचा आशीर्वाद झाल्याच्या नंतर आपल्याला संपत्ती प्राप्त होण्याबद्दल.